कधी विचार केला आहे का जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन काय आहे? अपमान. हो, अपमानच. कारण एकदा माणूस मनापासून अपमानित झाला ना, त्याचं जगणंच बदलून जातं. तो रडणं सोडून देतो आणि तो कारणं पण देणं सोडून देतो. आणि मग सुरू होतो त्याचा नरकातून स्वर्गापर्यंतचा प्रवास. जेव्हा लोक तुमच्यावर हसतात आणि तुमच्या परिस्थितीवरती कमेंट करतात ना, तुमच्या मेहनतीला कमी लेखतात, तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतात, तेव्हा मनामध्ये एकच गोष्ट पेटते, आता काहीतरी करूनच दाखवायचं. हीच ती आग असते जी आपल्याला सकाळी 4 वाजता उठवते, 16 तास आपल्याकडनं काम करून घेते, अभ्यास करून घेते. हीच ती आग आहे जी आपल्याला किती वेळेस पडू द्या पुन्हा उभं राहायला शिकवते. हीच ती आग आहे जी जगामध्ये आपल्याकडनं काहीतरी असं वेगळं सिद्ध करून घेते. तुमच्या कपड्यावर, तुमच्या फोनवर, तुमच्या बँक बॅलन्सवर, अगदी तुमच्या बोलण्यावर सुद्धा आहे ना टोमणे मारले जातात. तेव्हा लक्षात ठेवा, त्यांना तुमच्याबद्दल काही माहीत नसतं. तुम्हालाच माहीत असतं ते तुम्ही आतून किती मजबूत आहात ते. एक दिवस येईल जेव्हा हाच अपमान आपली सगळ्यात मोठी ताकद बनून येईल. आज जेवढे हसतायत, जेवढी आपली खिल्ली उडवतायत ना, तेच उद्या आपल्या दाराशी येऊन बसतील. आज तीच लोक तुमच्या स्वप्नांना जोक समजतात. हीच लोक पुन्हा आपल्या आहे ना यश, आपली जी सक्सेस आहे ह्याचे एक्झाम्पल देतील, माहिती का. म्हणून आज जर आपला प्रयत्न चालू आहे, आपला खूप जास्त संघर्ष चालू आहे, रोज आपल्याला कुणी ना कुणी कमी लेखतं, आपल्याबद्दल काही ना काही बोलत असेल, आपली मेहनतीची पूर्ण खिल्ली उडवत असेल, तर आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. कारण की आपलं यश हे एकदम जवळ आलेलं आहे. एकदम म्हणजे एकदम जवळ आलेलं आहे. आपलं आयुष्य बदलायला जास्त वेळ लागणार नाही. आता लक्षात ठेवा, अपमानाचा बदला शब्दांनी घेतला जात नाही, परत शब्द बोलून घेतला नाही जात. आता बदला घ्यायचा तो फक्त यश मिळवूनच घ्यायचा. आणि असं यश जे आवाज करत नाही, बिलकुल आवाज करत नाही, पण त्याचा परिणाम पूर्ण जगाला ऐकू जातो. पूर्ण जगाला. मला माहिती आहे भरपूर लोकांच्या आयुष्यात असं घडतंय ना. खूप लोकांना रात्रीची झोप येत नसेल या विचाराने. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या इथं आणि इथं एक कुणाचा ना कुणाचा अपमान असा घर करून राहिलेला आहे. राहिलाय का नाही सांगा. आणि राहिला असेल तर आत्तापासूनच सुरुवात करा जे तुम्हाला पाहिजे आयुष्यामध्ये त्याच्या दिशेने. आणि कमेंटमध्ये लिहा, मी आता थांबणार नाही. आणि आता थांबायचं नाही. आपल्या यशाने, आपल्या सक्सेसनेच सगळ्या गोष्टीचा बदला घ्यायचा. ध्यानात ठेवा हे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला भरपूर गोष्टी करून दाखवायच्या आहेत. फालतू गोष्टींमध्ये टाईम वाया घालवायचा नाही आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा आणि कामावरती लक्ष द्या. वेळ खूप कमी आहे. बाय.